नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह आहे हर्बचा, शरीराला पोषण देणाऱ्या आयुर्वेदीय वनस्पतीचा. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम असं आपण भारत मातेचं गुणगान करतो. ते अगदी खरं आहे. आपल्या देशात मिळणारी भाज्या आणि फळांची व्हेरायटी पाहून कधीकधी थक्क व्हायला होतं. युरोप, US सारख्या डेव्हलप्ड देशातही आपल्या इथे मिळतात तेवढ्या भाज्या फळं मिळत नाही. असंच एक अतिशय हेल्दी आणि रोजच्या आहारात समावेश करण्यास योग्य फळ म्हणजे डाळिंब. डाळिंबाची फुलं, कळ्या ही सौंदर्याची प्रतीकरूप समजली जातात. म्हणूनच अनारकली ही उपमा सुंदर तरुण स्त्रीला दिली जाते. पण मंडळी, डाळिंबाचा नियमित वापर हा शरीराचं सौंदर्य वाढवणारा असतो असं म्हटलं तर? आपल्याकडे सर्वात चांगल्या क्वालिटीची डाळिंब शरद ऋतूत मिळतात. पण सध्या वर्षभर डाळिंब अवेलेबल असतं. साधारण 30 ते 40 वर्षांपूर्वी सुरेख गुलाबी रंगाचे दाणे असणारे डाळिंब मिळत असत. सध्या मात्र सहसा लाल दाण्याची डाळिंबच अवेलेबल असतात. आंबट, तुरट आणि गोड अशी डाळिंबाची चव असते. गोड डाळिंब पित्तशमन करतच, पण जरी आंबट डाळिंब खाल्लं तरी ते पित्तदोष वाढवत नाही, ही त्याची विशेषता. डाळिंबाची पानं तुरट रसाची असतात, त्यामुळे शरीरातील अनावश्यक ओलावा शोषून घेण्याचं काम ही पानं करू शकतात. खूप घाम येत असेल, घामामुळे अंगाला एक प्रकारचा ओडर येत असेल तर त्यावर डाळिंबाच्या पानांचा रस उपयोगी असतो. यासाठी पानं बारीक वाटून रस काढावा आणि स्नानांपूर्वी संपूर्ण अंगाला किंवा घाम जास्त येणाऱ्या भागावर जिरवावा. साधारण अर्ध्या तासानंतर स्नान करावं. यामुळे घाम, बॅड ओडर ही लक्षणं कमी होतात. याशिवाय मेदामुळे लूज झालेल्या शरीर भागावरही हा रस जिरवण्याचा उपयोग होतो. यामुळे शरीर अवयव सुडौल आणि घट्ट होण्यास मदत मिळते. डाळिंबाच्या फळाची साल आपण सहसा फेकून देतो, पण हे एक उत्तम कृमीनाशक औषध असतं. ऑर्गॅनिक डाळिंबाची साल उन्हामध्ये सुकवली तर ती 2 ते 3 दिवसातच कडकडीत वाळते. मिक्सरच्या मदतीने या सालींचं चूर्ण तयार करता येतं. पोटात जंत झाले असतील तर त्यासाठी किंवा जंत होऊ नये यासाठी हे चूर्ण पाव चमचा या प्रमाणात कोमट पाण्यासह 1 आठवड्यासाठी रोज सकाळी घेता येते. बरोबरीने दोन्ही जेवणानंतर विळंगारिष्ट घेण्यामुळे जंत कमी होतात. घसा लाल होणं, दुखणं, टॉन्सिल सुजणं अशा तक्रारी सध्या बऱ्याच वाढलेल्या दिसतात. यावर डाळिंबाच्या फळाच्या ताज्या सालीपासून तयार केलेल्या काढ्याच्या गुळण्या करण्याचा लगेच उपयोग होतो. लहान मुलं सुद्धा हा उपाय अगदी सहज करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुळण्या करताना चुकून जरी थोडा काढा पोटात गेला तरी त्याचा त्रास होण्याची काही शक्यता नसते. डाळिंबाचे अजूनही बरेच फायदे असतात. ते सुद्धा जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.